नमस्कार, भारतीज किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण नाश्त्याचा असा एक वेगळा प्रकार बनवणार आहोत। खूप छान आहे आणि टेस्टी देखील आहे। अगदी सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत। पॅन ठेवलेला आहे मी गॅसवरती आणि आता आपल्याला ऑमलेट करून घ्यायचं आहे। 2 अंडी घेतलेली आहे, त्यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि काळी मिरी पावडर देखील टाकून घ्यायची आहे चिमूटभर। हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। आपल्याला हे ऑमलेट आता टाकून घ्यायचं आहे पॅन मध्ये। गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे, कमी गॅसवरती आपल्याला करायचं आहे हे ऑमलेट। आता आपल्याला छान अशी एक पोळी ठेवून घ्यायची आहे ऑमलेट वरती। या पद्धतीने आपल्याला ऑमलेट पलटी करून घ्यायचं आहे। आता आपल्याला चीज टाकून घ्यायचं आहे, कांदा पात टाकून घ्यायचे आहे, टोमॅटो असे काप करून घेतलेले आहेत छान असे, हे ठेवून घ्यायचे आहेत। वरून आपल्याला थोडं चिली फ्लेक्स टाकून घ्यायचं आहे। तुम्ही थोडी लाल मिरची पावडर देखील टाकू शकता। आता आपल्याला चीज स्लाइस टाकून घ्यायचे आहे। 2 चीज स्लाइस टाकून घेतलेल्या आहेत मी। पोळीला आपल्याला अशी फोल्ड करायची आहे, छान अशी क्रिस्पी करायची आहे पोळी। आता थोडं आपल्याला बटर टाकून घ्यायचं आहे। दोन्हीकडनं आपल्याला पोळी छान अशी क्रिस्पी करून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही छान अशी क्रिस्पी झालेली आहे। हा एक आपला पहिला एक प्रकार झालेला आहे, तो मी आता प्लेट मध्ये काढून घेते। आपण आता दुसऱ्या प्रकारामध्ये बनवणार आहोत। 2 अंडी फेटून घेतली आहेत, चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे, काळी मिरी पावडर टाकून घ्यायची आहे, ऑरिगॅनो पण टाकून घ्यायचा आहे, असेल तर टाका तुम्ही, किंवा मिक्स हर्ब्स असेल ते टाका। हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पॅन गरम झालेला आहे, आपल्याला आधी थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे, बटर जळायला नको म्हणून थोडं बटर टाकून घ्यायचं आहे। आपल्याला हे सगळं मिश्रण टाकून घ्यायचं आहे अंड्याचं। थोडी कोथिंबीर टाकायची आहे, कांदा पात टाकायची आहे। त्याच पद्धतीने आपल्याला परत अशीच एक पोळी ठेवून घ्यायची आहे, चपाती। बारीक गॅस केलेला आहे। आता आपल्याला सगळं साहित्य ठेवून घ्यायचं आहे। आधी मी शिमला मिरची ठेवून घेते, कांदे ठेवून घ्यायचे, टोमॅटो पण ठेवून घ्यायचा आहे, थोडी कांदा पात टाकून घ्यायची आहे आणि वरून आपल्याला चीज किसून घ्यायचं आहे। त्याच पद्धतीने आपल्याला परत असं फोल्ड करून घ्यायचं आहे। छान असं फोल्ड झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। थोडं बटर टाकून घेऊया, छान असं क्रिस्पी करून घ्यायची आहे आपल्याला। या पद्धतीने आपले हे 2 प्रकारचे नाश्त्याचे ऑमलेट आपण चपाती बरोबर तयार केलेले आहेत।
सोप्या पद्धतीने आपण हा नाश्त्याचा पोटभरीच्या नाश्त्याचा प्रकार बनवलेला आहे। तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करा। तुमची रेसिपी कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका। माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।